कुठलाही सण असो, वार असो, पण स्कूल असली ना डब्बे मात्र चुकत नाही बरं का. मग त्यासाठीच ना मी इथे 5:40ला उठलेले होते आणि त्यानंतर ना पटकन ब्रश वगैरे करून आली किचनमध्ये. उद्या डब्याला काय द्यायचं हे ना रात्रीच डिसाईड करून ठेवायचं आणि मग त्यानंतर ना ते सगळं काय भाजी वगैरे चिरायचे वगैरे असतील ना तर ते सगळं काय अर्धं प्रिपरेशन करून ठेवायचं. मग हे भाज्या वगैरे स्वच्छ धुवून बारीक चिरून ठेवली होती. मग आता इथे सकाळी पटकन ना मी लसूण वगैरे निवडून घेतली आणि त्यानंतर मिरची कट करून ना फोडणी टाकली भाजीला. आता ही भिजत ठेवलेली रात्रीचीच मुगाची डाळ होती ते सुद्धा टाकून घेतली आणि लगेचच मी 15 मिनिटांमध्ये ही शेपूची भाजी तयार केली. आणि त्यानंतर ना सगळ्यात आधी ना मी भाजी बनवायच्या आधी कणिकच मळून ठेवते ना, मग एक 5-10 मिनिटं भाजी बनेपर्यंत ती छान मुरतं आणि लगेचच मी चपात्या करायला घेतले. मग चपात्या करून झाल्यानंतर मग काय पटकन दोघींचे डबे सुद्धा भरून घेतले आणि मग काय इथेच माझा पहिला टास्क संपला. आज तर खूपच दिवसभर घाई होणार होती म्हणूनच ना मी सकाळीच 20 मिनिटं अगोदर उठलेली होती. 20 मिनिटे लवकर का, तर आज गुरुपौर्णिमा आहे ना, तर त्यासाठीच बरं का. ते म्हणतात ना, आई वडील सर्वप्रथम गुरु, त्यानंतर माझे अस्तित्व सुरू. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. दोघी लगी शाळेत गेल्यानंतर बाहेर जेवढी लागली होती फुलं ती सगळी तोडून घेतली आणि त्यानंतर ना मी आता परत ना हॅपीचा आवरायला घेतलेली आहे आणि तसंच नाही की इकडे मी जेल बनवायला सुद्धा घेतलेली आहे आणि मी तो ना आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. या व्हिडिओमध्ये जर टाकली ना तर खूपच मोठा होणार आहे बरं का. तर हॅपीचं पटकन सगळं काय आवरून घेतलं आणि काल मी जे बॉटल भरून दिली होती हॅपीला तर त्यातलं पाणी सांडलं होतं मी व्यवस्थित, टोपणना बंद केली नव्हती असं हॅपीचं म्हणणं होतं. आल्यानंतर पूर्ण बॅग भिजवून आणला होता. मग आज म्हणत होता मम्मा आज मला तू तसं नको देऊ. बरं म्हणली ठीक आहे बाबा, त्याला कसं प्यायचं ते व्यवस्थित पिऊन ना जरा टाईटली बंद कर असं म्हणून सांगितलं त्याला आणि त्याची बॅग वगैरे भरून दिली. मग म्हटली चला आता हॅपीला सोडून आली आणि येताना केळी आणि फुलं हार असं काही घेऊन आली आणि त्यानंतर बघा हे बेडरूम मी आवरायला घेतली होती. आता हे काम एका मिनिटात तर होणार नव्हतं, 15 ते 20 मिनिटं लागणार होती. मग हे पटकन मी सगळं काय आवरून घेतले आणि आंघोळीला च्या आधी जे मी जेल बनवायला ठेवली होती ना तर ते लावून घेतलेले आहे आणि आंघोळ वगैरे केली आणि आता परत अन्वीचं आवरायचं आहे मला. तर आता ती 12 वाजता जाते म्हणून थोडंसं रिलॅक्स होऊन ना सगळी काही कामं करायची होती. मग काय केस वगैरे धुतलेले होते आज. मग पटकन मग देवपूजा करायची होती. देवपूजेला जरा वेळ लागणार होता, आज गुरुपौर्णिमा आहे ना तर जरा विशेष पूजा वगैरे करायची होती. मग त्यानंतर ना अन्वीला नाश्ता वगैरे दिला, ती तिचं होमवर्क करत होती आणि मग आम्ही 12 वाजता अन्वीला स्कूलला सोडून आल्यानंतर मग मी आता मंदिरामध्ये जाऊन आले आदिती अनुश्रीला घेऊन. मग आता इथे सगळ्यात आधी गुरुपद घेतली आणि मग त्यानंतर गाभाऱ्यामध्ये जाऊन स्वामींचं मस्तपैकी छान असं दर्शन घेतलं. खूप दिवसांनी मी मंदिरात आली होती. त्यानंतर इथं होम हवन वगैरे केलं आणि त्याच्यानंतर प्रसाद होता, प्रसादाचा आस्वाद वगैरे घेतला आणि घरी आलो. तर चला असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. बाय.